केंद्रीय शासकीय आरोग्य योजनेचं केंद्र कोल्हापुरात सुरू व्हावं अशी मागणी केंद्रीय कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात होती। खासदार महाडिक यांनी त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सातत्यानं पाठपुरावा केला। त्याला यश आलं असून कोल्हापुरातील 2 खासगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आलाय। त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील 2 लाखापेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना लाभ होणार आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय शासकीय आरोग्य योजना म्हणजेच CGHS योजना सुरू आहे। मात्र या योजनेतून औषधोपचार करण्याची सुविधा कोल्हापुरात उपलब्ध नसल्यानं अनेक आजारी कर्मचाऱ्यांना पुण्या मुंबईकडे जावं लागायचं। त्यातून आरोग्य सुविधा खर्चिक आणि वेळखाऊ बनली होती। त्यामुळे कोल्हापुरात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य योजना कार्यान्वित व्हावी यासाठी अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेनं खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे मागणी केली होती। त्यानंतर खासदार महाडिक यांनी या योजनेबद्दल संसदेत आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा केला। 21 डिसेंबर 2022 रोजी खासदार महाडिक यांनी संघटनेचे कार्याध्यक्ष अमोल शिंदे, संजय पठाडे, राजेश सारंग यांच्या शिष्टमंडळासह तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची भेट घेतली। त्यानंतर 2 मे 2023 रोजी खासदार महाडिक यांनी संसदेत हा प्रश्न मांडला। या सर्व प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला आता यश आलंय। केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेसाठी छत्रपती ताराराणी चौकातील सेल्क्युअर कॅन्सर सेंटर आणि शिवाजी पार्कातील सनराइज हॉस्पिटलचा समावेश झालाय। त्याबद्दल आज अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेनं खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील 2 लाखापेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना या दोन्ही रुग्णालयांचा लाभ होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांकरता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी CGHS वेलनेस सेंटर कोल्हापूरमध्ये त्याची सुरुवात किंवा त्यांच्यामार्फत त्यांचे उपचार व्हावेत याकरता आपले लोकप्रिय खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदनाद्वारे विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांनी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा घेऊन संसदेमध्ये या संदर्भात विषय मांडून त्याची नुकतीच मान्यता प्राप्त झाली। हा कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक अतिशय उपयुक्त ठरणारा निर्णय आहे। याकरिता खासदार धनंजय महाडिक साहेब यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत। मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोल्हापुरातील या दोन्ही रुग्णालयातून मोफत औषधोपचार मिळणार आहेत। यावेळी आनंद भोगडे, मोरेश्वर देशपांडे, अभिलाष पवार, गोपाळ देशपांडे, वल्लभ मैंदरकर, राजेंद्र पाटील, आनंद बुगडे, ज्योत्स्ना माकणकर, देवेंद्र कवडे, साक्षी बचाटे, प्रतीक्षा पाटील, रुपाली तांबवेकर उपस्थित होते।